असं केलं की अरबचं परब. परबचा आरोप व्हायचा असेल तर 4 वेळा बोलला की परबचा अरब होती. अजमल अलहुल पेन्सिल दे दे. कुवेतमध्ये तेलाचा कुवा असती, सौदीमध्ये सोन्याचा सौदा करती, ओमानमध्ये ओव्याचं फॅक्टरी असती आणि दुबईमध्ये दुकान असती. बरं झालं तुमचं लंडन मध्ये काय नाही. लंडन मध्ये हबीबी कोकणात पाऊस पडता कबीबी. नेत्यांनी विकासाचं गाजर दिलंय, पैशासाठी भावकीत भांडण केलंय. हा पोशाख घालून तिकडे मी झाडावर चढत नाही. खजूर दिसले तर हिरवा निसर्ग, हिरवी झाडे संगीताला पोलिसांनी उचललं असते, मला जावं लागते. नमस्कार. आसवा फ्रॉडकास्टच्या नवीन भागामध्ये मी विनोद गायकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण आमच्या सर्व भागांना छान ट्रोलिंग केलं. असे फ्रॉडकास्ट करू नका, असे थुकरट पाहुणे आणू नका असं वारंवार सांगितलं. तरी देखील आमची खाज म्हणून आपल्या भेटीला असाच एक थुकरट पाहुणा आज आम्ही आणलेला आहे, ज्यांनी कोकणातली लाल माती दुबईच्या वाळवंटात नेली. वर्ल्ड फेमस म्हणजे कोकणातला वर्ल्ड फेमस असा अरब रिटर्न बाबी परब, आपलं स्वागत आहे. सुरू झालं. बाबी परब. वल्ला मी एक करेक्शन करती. बाबी परब हे माझं जुनं नाव असती, माझं नवीन नाव असती बाबिल अलहुल परब. काय? बाबिल अलहुल परब. अलहुल परब. आपल्याला क्लॉथच्या मधून बोलतायच असती बाबिल अलहुल परब. मी काय म्हणतो, म्हणजे अशी नाव बदलण्याची गरज का वाटली? आमची नानी आजी आम्हाला सांगती, देश तसा वेश आणि गाव तसं नाव ठेवायचं असती, म्हणून आम्ही आमचं नाव बदललं असती. बाबी परबचं झालं असती बाबी अलहुल परब. बरोबर आहे. म्हणजे तुमचा वेश पाहून वाटतच आहे, म्हणजे हे छान आहे. मंडळा भारी असती. आमचा हा जो कॉस्ट्युम असती, आमच्या कॉस्ट्युम डिझायनरनी डिझाईन केलेला असती. काय म्हणता? म्हणजे तुमचा पण कॉस्ट्युम डिझायनर आहे? असती वल्ला. आमच्या डिझायनरचं नाव असती मनीष मालवणकर असती. फावल्या वेळेमध्ये कोकणामध्ये रापणला जाती आणि मग हा कॉस्ट्युम डिझाईन करती. वल्ला छान कॉस्ट्युम डिझाईन करती. मी काय म्हणतो, म्हणजे तुम्ही आहे ना सगळं मराठीतच बोलताय, मध्ये मध्ये फक्त वल्ला आणि असती टाकताय. हो वल्ला असती. मी काय मग त्याच्यापेक्षा ना तुम्ही आपलं म्हणजे कोकणातलेच आहात ना, मालवणी बोला ना. तसंही आमच्या आसोवाच्या प्रेक्षकांना आहे ना मालवणी भाषा आवडते. वल्ला असं म्हणती. 1 मिनिट देती. हो काय करताय तुम्ही कसल्या आवश्यक गव्हाचे मालवणी आणि कोकणी म्हणतात? तुमका हे माहित नाही? कोकणातली कुकारी आमची. जेव्हा अरबचा माका परब होऊचं लागतं ना, तेव्हा ही कुकारी मधलो ब्रिज आहे आमचो. असा केला की अरबचं परब. नाही, आणि परबचा अरब व्हायचा असेल तर वल्ला असती. 4 वेळा वल्ला बोलला की परबचा अरब होती. म्हणजे तुमची ओळख तर मला पटलेली आहे, प्रेक्षकांना पण ती ओळख झालेली आहे. आता मुख्य इंटरव्ह्यूला आपण सुरू करूया. सुरू करती? 1 मिनिट देती. मी पटकन दाढी करती. दाढी? अजमल अलहुल पेन्सिल दे दे. काय करताय? दाढी करते. अशी दाढी करतात ना? आमच्यात अशी दाढी करते. काय आहे, दाढी येत नाही ना, खोटी आहे ती, म्हणून ती करूची लागतात. अच्छा, का पण असं? उगवत नाही ना. म्हणजे वाळवंटात काय उगवत ना, दाढी कुठं उगवणार? पण ती करावीच लागते का अशी दाढी? ती खोटी आहे ना, तर ते स्वीकारत नाही ना. आणि हे ते खोटं असती. ते आमचं खरूज नाही, आमचं खजूर ओला करते इकडे चिकटवती, ते मस्त म्हणून लावती. हा पोशाख तुमचा मस्त आहे, म्हणजे इंटरेस्टिंग आहे. असं मोकळं ढाकळं आहे ना. ते कोकणामध्ये कसं असतं ना, म्हणजे नारळाच्या झाडावर जेव्हा चढतात ना, तेव्हा असं मोकळं ढाकळं असं काहीतरी घालतात. तुम्ही हाच पोशाख घालून तिकडे झाडावर चढता? नाही, हा पोशाख घालून तिकडे मी झाडावर चढत नाही. खजूर दिसले तर खजूर दिसले तर आम्ही लगेच काढतो. चढायची गरज नाही वर. काय खजूर असे हाताला असतात ना, त्या खजुराचं झाड छोटा असतं ना, असे पटकन ओढून काढतात. मला हे विचारायचं आहे की तुमचे आखाती देशामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत ना, मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.
आता दुबईमध्ये काय आहे, आमच्या तेलाच्या खाणी असत. तेलाच्या खाणी? हम्म. काय म्हणताय? मग शाळेमध्ये आमचं काय शिकवल्यानी, प्रयत्ने वाळूचे कण रगडतात तेलही गळे. डोका लावले, दुबईत गेले, लावून पहिलं वाळूमध्ये बसले, हातामध्ये वाळू घेतले आणि प्रयत्न करून रगडून 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 तेलच तेल काढले. रगडून रगडून मग म्हणजे काय, खूप पैसा कमवला असेल तुम्ही. पैसो कमवलं हो, पण डोंबला जो पैसो. त्या वाळू रगडले, पण ही सवय लागली आयुष्यात. गावात नव्हती, दुबईत लागली. मागाशी बघितलास ना, प्रयत्न करून पण सवय जाणार नाही. कॅमेरा समोर नको. असं सुरू व्हा काय, सांगा तरी वल्ला. नाही ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे तेलाच्या खाणी आहेत आणि कुवेतमध्ये तेलाचा कुवा असती, सौदीमध्ये सोन्याचा सौदा करती, ओमानमध्ये ओव्याचं फॅक्टरी असती आणि दुबईमध्ये दुकान असती. बरं झालं तुमचं लंडन मध्ये काही नाही. लंडनमध्ये काही नाही तर कशाला. बरं तुम्ही प्राणीप्रिय आहात, तर तुमच्याकडे कोणते कोणते प्राणी आहेत? दुबईमध्ये माझ्याकडे एक उंटीण असती. उंटीन? दुबईमध्ये मी खूप एकटा असती, मला खूप लोनली लोनली वाटती. अशा वेळेला उंटीण बरी पडती, प्रवासाला बरी पडती. हा प्रवासाला. आता उंटीन आणि उंट तर झालं, म्हणजे दुबईमध्ये असायलाच हवं. आणखीन कोणते प्राणी? माझ्याकडे खूप साऱ्या शेळ्या असती. शेळ्या का? उंटावरून हाकाला शेळ्या बऱ्या पडती. म्हण आहे मराठीतली. बाबील परब जे काय ते. मला हे विचारायचं आहे की तुम्ही एवढे मोठे उद्योगपती आहात, म्हणजे एवढे पैसे तुमच्याकडे आहेत, समृद्धी आहे तुमच्याकडे, पण तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही एकटे असता. शेतकरी हो. दुबईत लोक आहे आणि कोकणात लोक आहे. शेतकऱ्यात कोणी पोरजोग बघत नाही. तरी दुबईमध्ये एक अरब इलो होतो माझ्याकडे. पोरगी घेऊन नाही, 10 पोरी घेऊन. नाका माझं माझ्या 10 पोरी असत, 10 पोरीची बल्कमध्ये लग्न कर. काय सेल आम्हाला बल्कमध्ये लग्न कर नाही म्हणलंय मी. म्हणजे बघतास का तुमचा वाटला काय होय म्हणन मी? नाही म्हणले. अहो 10 पोरी एक झेपत नाही, 10 पोरींचा काय करू मी? आणि कोकणी माणूस ना, 10 बायका करून करू काय? 10 वेळा वौसूचा लागताला. मग लोक 10 वर्ष एक लग्न वौसत नाही, तर 10 जणींचा घेऊन काय वौसू मी? मग आणि सत्यनारायणच्या पूजेचा काय करू? मग सत्यनारायणची पूजा घातली की अख्ख्या गावात जेवण देऊचा लागता. ते पण मग 10 वेळा गावात कोण जेवण देताला? मग खर्च नको परवडू का ना. आणि दुसरा काय, आमची 3 भावंड, तिघांच्या 3 बायका आणि आमचे 10, म्हणजे झाले किती? 13 झाले. मग वाटणी करू, प्रॉब्लेम नको. लोक काय म्हणतील, यांच्या घरात 4 भावांका मिळून 13 बायका असत, मग प्रॉब्लेम खूप होता ना तुमका. तो तास सांगते मी. आणि होताला काय माहितीये का, हैसर गाठ सोडताना उखाण्यात नाव घेतंय आणि त्यासर पहिल्या बायलीच्या बाळाचं नाव कानाच सांगतंय. गोंधळ उडता ना. म्हणून त्या का म्हटले बाबा 10 बायल नको, आपला एक दिलीस तरी चालत. पण आता एक पण नाही, तोच प्रॉब्लेम आहे ना. म्हणून तुमका म्हटले उंटीन बेरी पडता प्रवास करू जाऊचं. म्हणजे वर्षभर दुबईमध्ये उंटावर बसून बक्कळ पैसे कमवते. म्हणजे वर्षभर दुबईमध्ये असं उंटावर आणि 11 दिवस हक्काची रजा. का? का म्हणजे गणपती कोकणामध्ये येऊ नको. गणपतीमध्ये कोकणी माणूस ना जगाच्या पाठीवर खय जावं दे. गणपतीमध्ये कोकणामध्ये येता म्हणजे येताच. पण तुम्हाला उंटाची सवय आहे ना. कोकणात कसं काय? म्हणून तर मुंबई गोवा मार्ग निघले. सेम हा ना, असा सेम हा सगळा. सेम वाटतं. असं वाटतं उंटावर बसले, म्हणजे मानगावच्या पुढे गेले ना कसं एक उंट झळप घालताना तसा वाटतं काय काय. आणि तुम्ही मालवणीत बोला ना व्यवस्थित. हा मी काय म्हणतोय, म्हणजे तुमचे इतके अरब कंट्रीजमध्ये एवढे उद्योगधंदे असताना तुम्हाला पुन्हा आपल्या कोकणात यावंसं, म्हणजे मायभूमीत परत यावंसं असं काय वाटलं? कोकणचा विकास, दुसरा काय नाही, निस्वार्थ सेवा. दुबईतले सगळे उद्योगधंदे असतात ना, कोकणामध्ये आणायचे. नाही, विचार चांगला आहे तुमचा, पण तुम्ही हे कसं साध्य करणार आहात? काही प्लॅनिंग वगैरे? दुवी मग शिवी नका देऊ. मी शिवी नाही. दुवी म्हणजे काय, दुबई विकास मॉडेल. आता आवशी खाऊन त्या अरबांनी काय केलं, सगळी वाळू होती हो की नाही, समुद्र होतो का थैसर नाही. त्यांनी काय केलं, समुद्रामध्ये पाम जुमेरा उभं केलं. म्हणजे काय केल्यानी, समुद्रामध्ये त्यांनी भराव टाकून 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 पाम झाडा लावल्याने. आपण टाच करायचं. ते समुद्र नव्हतो, हे कोकणात काय आयतो समुद्र. 100 एकर समुद्रामध्ये आपण माडा लावायची, पाम माडा. काय म्हणतात, दुबई विकास मॉडेल. तुझी मग म्हणजे मला असं म्हणायचं, असं कसं करणार ना तुम्ही? म्हणजे आपल्या समुद्रामध्ये तुम्ही झाडं लावणार, पण मासेमारी सुरू आहे ना. संपवून टाकायची मासेमारी. डोंबलाची मासेमारी करतात. सगळ्यात पहिली कोकणातली मासेमारी संपवून टाकायची. आता बघा, पर्सनेट फिशिंग, ऑलरेडी फिशिंग गेलेली आहे, त्यामुळे असे फास्ट मासे संपूक मिळतात हो की नाही. 10 वर्षामध्ये बघा ना, कोकण किनारपट्टी साप
मासेमारी बंद करून टाकायची. हा थोडंसं स्थानिक रापणवाल्यांचा प्रॉब्लेम असा, पण ठीक आहे, त्यांना मॅनेज करणं काय कठीण नाही. थोडक्यात काय मासेमारी संपवून टाकायची. काय म्हणतास? नाही, पण तुम्हाला असं वाटतं की हे सगळं केल्याने फरक पडेल? 100% फरक. विषय आहे काय, अहो अहो दुबईसारखी समृद्धी कोकणामध्ये येणार ना, तेव्हाच तर कोकणाचा विकास होणार. काही काय बोलताय? हा. अहो, हा काय हा म्हणजे रवळनाथा शपथ सांगते तुमका मी, दुबईसारखी समृद्धी कोकणामध्ये येणार ना, तेव्हा कोकणाचा विकास होणार. रवळनाथा शपथ. अहो, कोकणात ऑलरेडी समृद्धी आहेच की, एवढं छान निसर्ग आहे. हा, काही सुखसुविधा कमी आहेत एवढंच. पाऊस कोकणात 24 तास पडत असता. कापणी, जोडणी, जत्रा, लगीन, आंबो, दहिकालो काय हो बघणार नाही. एल हबीबी, कोकणात पाऊस पडता कभी भी. 4 दिवस येतात, 24 तास पडता, नुसतं वल्ला 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 करून सोडता. तुमका सांगते आठवडाभर चड्डी सुकत नाही. मग काय करू, आमचा बरा पडता ह्या कसा, म्हणून मी तिकडनं दुबईवरनं येतोय ना, ह्या घेऊन सर येते. चड्डी सुकत नाही, मग कसा आत बरा पडता ना. आणि ओली चड्डी घातली की मग थोडे प्रॉब्लेम होता, नाही की नाही. म्हणजे कसा दुबईमध्ये खजूर, इकडे खरूज, तो प्रॉब्लेम असा. खरूज नाही परवडत, खजूर परवडतं. हा, तर चड्डी, तर मी तर चड्डी सुकणार नाही ना. आता आमचं बापी मास्तर होतं, चड्डी बाहेर वाळत घातली. शिमण्यात मुंबईत गेलो, गणपतीमध्ये गेलो, तरी पण चड्डी वळलीच. काय करताला, समृद्धी म्हणे कोकणात, समृद्धीची गोष्टी करतात. कसं आहे ना, तुम्ही उगाच चिडू नका. म्हणजे मला एक विचारायचं असं आहे की काय ना, तुमचा दुबई मॉडेल जो त्या उंटावर बसूची सवय ना माका, म्हणून जरा कुले शेकले माझे. नरम काढीची सवय नाही ना, असा सगळा सुरू. पण माझी ना एक शंका आहे. म्हणजे कसं आहे, तुमचं दुबई मॉडेल आहे ना, हे दुबईमध्ये सक्सेसफुल झालं कारण तिथे सपाट भूभाग आहे. कोकणात ते कसं शक्य आहे? अगदी करेक्ट बोललास, एकदम 100% करेक्ट. काय आधी कोकणाचा वाळवंट करायचं आणि मग कोकणामध्ये दुबई विकास मॉडेल राबवायचं. म्हणजे कसं? नाही काय ना, सध्या कोकणामध्ये एक गोष्ट खूप बरी चालली आहे, कौतुकाची गोष्ट, जगाने बघावी अशी गोष्ट, जगाने आदर्श घ्यावा अशी गोष्ट कोकणी माणूस करत असतात. कोणती? सध्या काय ना, कोकणामध्ये ना जमिनी विकूच्या स्पर्धा सुरू आहेत. म्हणजे काय, खायच्या भावाने किती रुपयात जमिनी विकल्या, खायच्या भावात किती प्रॉफिट मिळालो, ह्या त्यांच्या मिटिंग सुरू असतात भावकीमध्ये. गणपतीमध्ये एकत्र येत नाहीत, पण जमिनी विकूक सगळं एकत्र येतं. मी काय करतले, सगळ्या भावांका वेगवेगळ्या बोलवतले आणि सगळ्या भावांकडनं वेगवेगळ्या भावात जमिनी विकत घेतले. जमीन घेतली, वाळवंट केला, दुबई विकास मॉडेल आहे की नाही? नाही म्हणजे आहे, पण कसं आहे, पण तुम्ही काय वेगळं करताय ना. म्हणजे ऑलरेडी हे बिल्डर, उद्योगपती, नेते हेच करतायत कोकणात. ते सगळे अडाणी, अंबाने, आंबा आणि फणस विकणारे आम्ही. आमका कळत नाही विकास काय असता तो कोकणाचो. काय करतले माहितीये का, कोकणात जंगलच जंगल ना. काय करूचं जंगलता, ग्रीन रेव्होल्युशन म्हणे, डॉमल्याचं ग्रीन रेव्होल्युशन, हिरवा निसर्ग, हिरवी झाडे पहा. काय करूच आता आपण, मी काय करतले, सगळे जंगल साफ करतले. तिकडे ते प्राणी आहेत ना, त्यांना म्हणलं हे सर काय करताय सर, पळा तिकडे. सगळ्यांना राजस्थानला पाठवतले आणि तिकडे त्यांच्यासाठी एक वेगळा अभयारण्य बांधले. त्याचं नाव ठेवतले घनतारा. काय नाव ठेवतले? घनतारा. घनतारा का ते? अहो, नेते मंडळींबरोबर संबंध घन ठेव बरा पडता ना अशा जागा, म्हणून घनतारा. मी काय करणार, सगळ्या जमिनी मी विकत घेणार आणि मग काय कोकणामध्ये काय आपला रिफायनरी, केमिकलच्या फॅक्टरीज, अणुप्रकल्प, ऊर्जा प्रकल्प, कोळशाच्या खाणी, हो प्रकल्प तो प्रकल्प, 8 पदरी, 14 पदरी, 10 पदरी, 12 पदरी, 22 पदरी, विकासच विकास, विकासच विकास. अहो, माझा कोकणच्या विकासाचा थीम सॉन्ग रेडी आहे, अरबी थीम सॉन्ग, कोकण विकास. अरबी थीम सॉन्ग? मग जरा गाऊन दाखवा. हे बघा, हे माझं गाऊन ना. नाही, हा आहे ना खूप जुना विनोद आहे. घ्या ना, विकत घ्या ना. पुढे काय तुमका काय व्हाया गाणं? हा, कोकणच्या विकासाचं थीम सॉन्ग. नेत्यांनी विकासाचं गाजर दिलंय, पैशासाठी भावकीत भांडण केलंय, आजाची जमीन विकून टाक तू, बाबिल अल परहबचं विकासाचं मॉडेल आलंय. आवडलं? चौथी लाईन ही मीटर मध्ये नाहीये. हो काय, आता जरा बघा ना, जरा ऍडजस्ट करून बघा ना काय होता. काय म्हणजे कोकणी माणूस हो, पैसे घ्यावा टॅबला काढला बघा काय होता काय. नाही तसं नाही, पण ती भावना बघा, भावना बघा, याच्यात काय मग काय म्हणूच बघा. आवडलं? नेत्यांनी ठीक आहे. काय ते तमल्ली हम नाही कळलं मला, ते चाल चोरली आहे ती, पण ठीक आहे. हे थीम सॉन्ग वगैरे छान आहे. अजून काही वेगळा विचार केलाय का तुम्ही? उंच बिल्डिंग, दुबईमध्ये बुर्ज खलिफा, कोकणामध्ये सिंधुदुर्ग खलिफा. कशी वाटली आयडिया? नाही, छान आहे. म्हणजे सगळे उत्तमच आहे, पण मला एक कळत नाही, म्हणजे तुम्ही इकडे सगळे उद्योगधंदे आणणार, म्हणजे कोकणाचं वाळवंट करणार, भात शेती, मासेमारी, सुपारी, कोकम, हे छोटे मोठे उद्योगधंदे जे आहेत, म्हणजे आंबा बागायतदार, त्याचं काय? आंबा बागायतदार भिकेक लागलो, त्यात वर्षभर बागेत राबाक वया,
मग फवारणी, बेनावळ, पाण्याची व्यवस्था, त्यात कामगार मिळत नाहीत. मग नेपाळी एवढे भरले आहेत ना हेसर कोकणामध्ये की त्या नेपाळ्यांका वेगळं जिल्हा घोषित करा असं काहीतरी सांगूची वेळ आहे. आंबा बागायतदारांची अशी अवस्था असतात, बाकीच्यांचा विचारूच नको. ते निसर्ग वगैरे सगळ्यांना कवितेत बरा वाटतं, चित्रामध्ये बरा वाटतं. आता कोकणी माणसाक निसर्ग नको आहे, पैसो वय, पैसोच म्हणा. दुबई विकास मॉडेल काय सांगतास? काय सांगताय काय, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि पैसा आणि व्यवसाय संपल्यावर काय खाणार? त्यांनी विकलेल्या जमिनीवरती फॅक्टरी उभी राहतली ना, त्याच्यात त्यांका पहिलं काम, त्यांका पहिलं काम. भूमिपुत्रांका पहिलं काम मिळतला. भूमिपुत्र भूमिकुत्रे करून सोडले नाही आमका त्यांनी. भूमिपुत्र तर त्यांना पहिलं काम मिळतला. हां, आणि शिवाय आम्ही रिफायनरी फॅक्टरीच्या बाहेर आम्ही खजूर लावतो, खजुराची झाडा. यापुढे कोकणी माणूस नारळ नाही, कोकणी माणूस खजूर विकतलो. आमचे टॅगलाईन पण तयार आहे. मग विलायती हुजूर वल्ला लेलो कोकणी खजूर. यापुढे आमच्याकडे कोकणामध्ये तुम्ही या, तुमका नारळाच्या वड्या नाही मिळतले, तुमका खजुराच्या वडे मिळतले. हा, खजुराच्या वड्या. मोदकामध्ये नारळाचा सारण नसतला, खजुराचा सारण. खजुराचे मोदक आम्ही विकतलो. वल्ला खजुराचे मोदक. अहो तुम्ही जे बोलताय ते पटत नाही हो. म्हणजे कोकणातला माणूस आहे ना, हा समाधानी माणूस आहे, कळलं ना. हा निस्वार्थी आहे, पैशाचा काही इतका लोभ नाही आहे त्याला. आपली परंपरा, आपली संस्कृती आणि जमीन विकून जाणारा तो नाहीच आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, कोकणी माणूस आहे ना, कोणत्याही अडचणीतून मार्ग काढतोच. तो असा जमीन विकून मोकळा होणार नाही हो. होतो एका टायमात कोकणी माणूस असोच होतो, निस्वार्थी, समाधानी, पेजर जगणार. पण आता वेळ बदलली, काळ बदललो, यो कोकणी माणूस जमीन विकूच्या मागे लागलो. त्यांना कोण समजाव त्याला? तुम्ही समजावा ना. अहो तुम्ही सांगा त्यांना, तुम्ही एवढे मोठे उद्योगपती आहात, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्या शब्दाला मान आहे. माझ्या आवश्यक वल्ला वल्ला. हय हसाचा होता ना? मला वाटलं हसाचा होता, तुम्ही जोक केलास ना? अहो मी खरंच म्हणतोय. फोन वाजलो. हॅलो अल अल हबीबी. मला जावं लागती. कुठे? संगीताला पोलिसांनी उचललं असती. संगीता तुमची बायको नसती, आम्हाला बायको नसती. तुम्हाला मागाशी सांगितलं असती, संगीता आमच्या उंटिणीच नाव असती. इथं मी उंटिणीवर आलो असती आणि ट्रॅफिक वाल्यांनी आमच्या उंटिणीला असं उचलून टो केलेलं असती. उंटिणीला टो केलं? आमच्या उंटिणीला टो केलेलं असती. आपण खाली नो पार्किंग आहे. तेच तर मी म्हणते, खाली गाड्यांचं नो पार्किंग असती, खाली नो उंट पार्किंग लिहिलेलं नसती. मला जावं लागती. जाता जाता एवढंच बोलती, गोमू दुबईला जाते हो नाखवा, गोमू दुबईला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला वालवंट दाखवा. वल्ला वल्ला वल्ला. परब गायब झाले वाटतं. पण तुम्हाला सांगतो ना, कोकणाचा विकास आणि राजकारण ही आहे ना न संपणारी चर्चा आहे. आज फ्रॉडकास्टमध्ये बाबिल उल परब याच्याशी बोलताना मला एवढं मात्र लक्षात आलंय की हे उद्योगपती, नेते मंडळी, राजकारणी, बिल्डर यांनी आहे ना कोकणी माणसाबद्दल जो गैरसमज निर्माण केलाय ना, तो आपण पुसायला हवा. आपल्याला कोकण जपायला हवं, कोकण राखायला हवं. मला माहिती आहे आपण सगळे तेच करू. कराल ना? आणि हो, जाता जाता एक मात्र करा, एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा. पण सांगा मात्र की कसा वाटला एपिसोड. धन्यवाद. नेत्यांनी विकासाचं गाजर दिलं. झालंय. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा फ्रॉडकास्टचा नवा एपिसोड? तुम्हाला आवडला असणार मला खात्री आहे. आम्हाला कमेंट करून कळवा. हो, कारण काय आहे ना की आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी सामाजिक मुद्दे मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. येस, कारण चॅनलचं नावच ते की आपली सोशल वाहिनी, सोशल मुद्दे, जी आपली सोशल आहे मनातली, ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला पण ती आवडत असते. तेव्हा आजचा हा जो बाबी परब जो होता, किंवा पहिल्या भागातला स्पायडरमॅन जो आला होता, किंवा त्याच्या आधी आला होता पोपटराव बगळे, किंवा अजून कोण कोण येणार आहेत, सगळेच म्हणजे हे सगळेच जी कॅरेक्टर्स आहेत ती आपल्या जगण्यातली आहेत. त्यांना काहीतरी म्हणायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल तर आम्हाला प्लीज कमेंट करून कळवा आणि सगळ्यांबरोबर हा विषय शेअर करा. कारण हा फक्त विनोद नाही आहे, ह्याच्यामागे एक सामाजिक हेतू आहे, एक भावना आहे.
आणि अशाच दर्जेदार कंटेंटसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. आसवाचं आपलं हे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला असं नवीन नवीन कॉन्टेंट आणण्याची एक उमेद मिळेल. आमच्या तुम्ही पाठीशी उभे राहाल. मराठी कॉन्टेंट आहे, त्यामुळे आपण हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे. तेव्हा सबस्क्राईब करा आसोवा आणि आपलं फेसबुक पेज फॉलो करा. आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी. थँक्यू. उंट कुठे रे माझं? आपली सोशल वाहिनी.